पहिल्या पदार्थाला हात घालूया, पण त्याआधी या दुर्डीत काय दिसतंय? फळं आहेत, ताजी फळं आहेत. व्हायटमिन्स दिसतात, प्रोटीन्स दिसतात. मस्ती करतोय. बरं, कांचन वहिनी, नाहीये त्याच्यामध्ये. या फळांचा वापर करून काय करायचं असेल असं तुमचा अंदाज आहे? फ्रूट सॅलेड. अरे नुसते स्लाइस करून तेच चालतील आपल्याला. उखाणा घ्यायचा आहे दोघांनाही. अरे बाप. फळांचा वापर करून चेहऱ्याचा प्रोटीन बार झाला एकदम. अरे केळ्याला इंग्लिश मध्ये म्हणतात बनाना. व्हेरी नाईस. केळ्याला इंग्लिश मध्ये म्हणतात बनाना. हा, बस ये जन्म नहीं सातों जन्म मुझे तुझे ही अपना बनाना. अरे क्या बात है, वा 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 वा. खूप छान. तुमच्या बापरे. प्रेमाला आज खूप प्रोटीन मिळालंय. करेक्ट. या वहिनी, संत्र. संत्र. ओ माय गॉश, संत्र. फळांच्या परडीमध्ये एक छानसं तजेलदार संत्र आहे संत्र. फळाच्या परडीमध्ये एक छानसं तजेलदार आहे संत्र. देवदत्ताला सांभाळण्याचं आता मला गवसलंय तंत्र. अरे बापरे. देवदत्ताला सांभाळण्याचं आता मला गवसलंय तंत्र. बायकोला खुश ठेवायचं असेल तर रोज तिला शाळेत सोडा. हा सुखी संसाराचा मंत्र. माझा आता सुटत चाललंय ताळतंत्र. फारच छान. तुम्ही या फळांचा वापर करून कमाल उखाणे घेतले. आम्हाला फार मजा आली. बनाना अँड बनाना, तंत्र आणि संत्र, अफलातून उखाणा घेऊन तुम्ही आमचा वाढवलेला आहे मान. तुमच्या सन्मानासाठी एक छोटीशी भेट. निसर्गाची संस्कृती आणि परंपरा जपत आपल्या त्वचेची काळजी घेणाऱ्या बर्वा स्किन थेरपीकडून तुम्हाला एक छानसं गिफ्ट हॅम्पर. नैसर्गिक, सुरक्षित आणि ग्लॅमरस सौंदर्याचा अनुभव देणारा विश्वासाचं नाव बर्वा स्किन थेरपी घेऊन या. धन्यवाद. हे तात्पुरतं बाजूला ठेवूया. आता मला सांगा, तुमची लव्ह रेसिपी काय आहे? असा एखादा पदार्थ जिथे भांडणं मिटतात, प्रेम फुलतं आणि असं वाटतं की आपण हा पदार्थ एकत्र पुन्हा पुन्हा खावा. पालेभाज्या. पालेभाज्या अतिशय कोणत्या? जवळचा विषय आहे. पालेभाज्या सगळ्या प्रकारच्या त्याला आवडतात. पालेभाज्यांमध्ये लोह असतं. हो. लव्ह रेसिपी कोणती? आज आपण मेथीची भाजी करूया. हा एकच गोष्ट बाहेरून घरी घेऊन येतो ते म्हणजे पालेभाजी. अरे सांगतो. कारण तो सकाळी जिमला जातो ना, तेव्हा खूप सुंदर मार्केट असं फुललेलं असतं आणि खूप छान फ्रेश भाज्या मिळतात. तो अगदी हमखास पालेभाज्या रोज घेऊन येतो घरी. ते कसं चांगला आहे? गुणी नवरा आहेस रे तू. ऑफकोर्स बघ ना, संसारी, हो. प्रापंचिक सगळं. हे कारण फक्त आठ्या काढून म्हणाल असतं आम्हाला छान वाटेल. मी हसतोय रे. अच्छा, ओके. तर समुद्री मेथी का? हा. क्या बात आहे. चला मग समुद्रातल्या मेथीसाठी लागणारं साहित्य काय ते घेऊन या. चला, देवदत्त साहेब आणि कांचन वहिनी, आपल्याला पहिला पदार्थ करायचा आहे मेथीची भाजी. चला, लागणार इथे 2 हिरवं काहीतरी दिसतंय मला. हा, ती मेथीच आहे. हा, ही नेहमी जी मार्केटमध्ये मिळते तशी मोठ्या पानांची मेथी आहे आणि ही पण मेथीच आहे. ही लहान असताना ती काढली जाते आणि ही आमच्या इकडे अलिबाग भागामध्ये ही जास्त होते आणि ती वाळूमध्ये मेथी म्हणजे येते. हा, तर त्याची आपण एक छोटी वेगळी रेसिपी करूया आणि ह्याची एक करूया. ठीक आहे. तुम्ही लिहिताना सोपं पडावं म्हणून समुद्री मेथी आणि उखाण्याची हा. मेथी असं लिहून हो, ठेवा. गुड ओके, आयडिया. चला, फार छान. लागणारं साहित्य आम्हाला सांगा. भाजीसाठी मेथी चिरून घेतली आहे. ही साधी मेथी आणि समुद्री मेथी. समुद्री मेथी. भाजीसाठी कांदा, लसूण, मिरची, हिंग, म्हणजे फोडणी नेहमी आपण करतो तसं हिंग आणि हळद हे आपण भाजीसाठी वापरणार आहोत आणि खोबरं. बरं. आणि कोशिंबिरीसाठी ही चिरलेली मेथी आहे. दाण्याचं कूट, मीठ, लिंबू, साखर आणि ही भिजवलेली मुगाची डाळ. वा, Yes. फार छान. चला, काय करूया कृती पहिल्यांदा वहिनी? आता आपण आधी भाजी करून घेऊया. चला. सर कधी स्वयंपाकघरात मदत करतात की नाही? तो स्वयंपाकघरात मदत नाही, तो छान सगळं बनवू शकतो. वा, फक्त होतं असं, आम्ही पसारा. 2 जण एकत्र नाही वावरू शकत. हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही 2 जण एकत्र नाही करू शकत? समजा मला काही बनवायचं असेल ना, तर मी इथनं बनवणार, ती इथनं बनवणार, मग मला तिकडे जायचं, मी इकडे जाणार, मग मी आता मी इकडनं इकडे असं जाते. करणार आणि हे बघ इथले इथे. ही जागा जी आहे ती तिची आहे, माझी जागा ही पेरिफेरल एवढी सगळी अशी जागा. का बरं तुम्ही एवढ्या आमच्या लाडक्या कलाकाराला स्वयंपाकघरात उभं राहू देत नाही? का बरं? तो इतकं काही त्या ओट्यावर मांडून ठेवतो आणि हलतच नाही तिथून. मग मी माझी कामं कशी करणार? मला एक सांग, त्या कधी तुझ्या मेकअप रूम मध्ये येतात का? हा, आजच आली. थँक्यू. असं त्यांचं मत असेल असा माझा अंदाज आहे. मग तू त्यांच्या कामाच्या क्षेत्रात काय येतो असं त्यांना म्हणायचं असेल. काय बहिणी, बरोबर ना? अगदी अगदी. तेल गरम झालं की आपण तेल लसूण गरम घालूया. झालंय. हा, आता आपण त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण घालूया. बर. भरपूर मेथीच्या भाजीला लसूण अगदी
हो. मुबलक. आणि काय हो पर्टिक्युलरली कुठल्या गोष्टी विसरतो नाही, तो तसा विसरत नाही काही. पण लक्षातच ठेवत नाही. हा, हे बरोबर आहे. जे लक्षात ठेवायला हवंय ते नाही तो ठेवत. म्हणजे काय? म्हणजे काही गोष्टी असतात तिच्या नवऱ्याने लक्षात ठेवायच्या असतात. उदाहरणार्थ चला आपण इथे परीक्षा घेऊया. 1, 2, 3 एकत्र उत्तर द्या. तुमच्या लग्नाची तारीख काय? 22 एप्रिल. 22 एप्रिल हा बस इयर सांगा. इयर 2002. 2002. अच्छा. वहिनींचा वाढदिवस 2 एप्रिल. इयर सांगा. इयर नाही. इयर मी विचारतही नाही. पण लक्षात ठेवायला तू एकदम सोपं काम केलेलं आहे. 22 एप्रिल लग्न, 2 एप्रिल बायको. आणि फक्त 1, 2 काढायचं. निहारचा 22 जन्म ऑगस्ट. 22 ऑगस्ट. वा, तुम्ही काय काय घातलं पॅन मध्ये? आधी लसूण, मग मिरची आणि मग कांदा. तो जरा छान शिजवून घेऊया, थोडा खरपूस करूया. मुलगा कितवीत आहे? बीटेक झाल्यात. तो आता बीटेक झाला. इतका मोठा मुलगा आहे देवदत्त तुला? मग हे अपेक्षित होतं बहुतेक. तर आणि तो सुद्धा परफेक्ट आता वर्कआउट वगैरे करतो. प्रॉपर त्याची जिम वगैरे सगळं असतं. म्हणजे मला बरं वाटतं की ज्या एजमध्ये मला त्या गोष्टींसाठी स्ट्रगल करायला लागत होतं ते त्याला इझिली अवेलेबल आहे. मिळतात आणि तो ते युटिलाइज करतो. तो सिन्सिअरली करतो सगळं. किती छान. प्रत्येक वडिलांची ही इच्छा असते की मी जे लाईफ जगलो त्यापेक्षा बेटर माझ्या मुलांना मिळावं. करेक्ट. आणि त्यांनी ते युटिलाइज करावं. आता काय घालायचं वहिनी? आपण हिंग घालूया थोडंसं. हिंग. थोडंसं हिंग घातलंय आणि अगदी थोडीशी हळद. नाही घातली तरी चालू शकते. बर. थोडीशी. निहार लहान होता ना तर मी त्याचा अभ्यास घ्यायची. म्हणजे अगदी ज्युनियर सिनियरला वगैरे असेल. मी त्याला असं पटकन म्हणाले, अरे जा ना, बाबा बसलाय ना तिथे, त्याला दाखव. तर तो उभाच राहिला तिथे. म्हटलं अरे निहार जा, बाबाला दाखव, तो सांगेल तुला. तर म्हटलं काय झालं, बाबाकडे का जात नाहीयेस? अगं आई, पण हे इंग्लिश आहे ना. तेव्हापासून मी ठरवलं आपलं क्वालिफिकेशन मी नापास. मेथीची भाजी काय सुंदर दिसते बघ ना, रंग. आता काय घालायचं राहिले वहिनी? आता मीठ. मीठ. हा. आणि मुगाची डाळ घातली. ऍक्च्युली कसं आहे माहितीये, ही प्रत्येक घराघरातली एक एक वेगळी वेगळी पद्धत असू शकते. करेक्ट. त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा मुगाची डाळ घालतात, तीही छान लागते. फक्त आता आपण घालत नाही आहोत, आपण ती आज कोशिंबीरीत घालणार. चला मग आता भाजीत घालायचं काय राहिलंय? एक वाफ आली की आपण त्याच्यात मीठ घालणार आणि खोबरं घालणार. ठीक आहे. भाजी तयार. मग वाफ येईपर्यंत आपण कोशिंबीरची कोशिंबीर तयारी करूया. करूया. कोशिंबीर कशी करायला लागते? बाउल मध्ये करायची आपण का? मिक्स करू. ठीक आहे. पण कोशिंबीरीची कृती करण्याआधी भाजीला वाफ येईपर्यंत मला प्रेक्षकांना जरा एक महत्वाची माहिती द्यायची आहे आणि ती तुम्ही सुद्धा घ्या. बघा, आपल्या घरची गृहिणी आपली काळजी घेत असते, पण तिची काळजी कोण घेणार? त्यामुळेच आपण आपल्या किचन शेजारी ठेवलेलं आहे बर्वा स्किन केअर थेरपीचं हे पॅकेट. प्युअर आणि डिवाइन प्रोसेसमधून तयार झालेलं बर्वा स्किन थेरपीचं स्किन केअर मी तुम्हाला सगळं दाखवतो. प्युअर आणि डिवाइन प्रोसेसमधून तयार झालेलं बर्वाचं स्किन केअर, हेअर केअर, आयुर्वेदिक मेकअप, वेलनेस आणि बॉडी केअर प्रोडक्ट्स प्रत्येक गृहिणीला आठवण करून देत राहतील की तुम्ही सगळ्यांची काळजी घ्याच, पण तुमची काळजी घ्यायला आहे बर्वा. यात गाईच्या शुद्ध तुपासह अनेक नैसर्गिक घटकांचा वापर केलेला आहे आणि म्हणूनच कामाक्षी जयदेव बर्वे यांचं गेली 14 वर्ष आपल्या सौंदर्यात भर घालणारं बर्वा आहे सेफ, नॅचरल आणि ग्लॅमरस आणि FDA मान्यता प्राप्त. बर्वामुळं कांती तजेलदार तर बनते, पण आत्मविश्वासही बळावतो. बर्वा स्किन केअर थेरपी हे फक्त ब्युटी प्रोडक्ट नाही, ही आहे थेरपी. चला, मेथीची भाजी झालीये का? हो. बघूया. आपण याच्यात मीठ घालूया. आहा, काय सुगंध आलाय देवदत्त. वा वा. आणि ओलं खोबरं. खरंच रे, गरम भाकरी मला अशी खरंच बोल ना. आली माझ्या इमॅजिनेशन मध्ये. खरंच. आणि तेवढं ना भूक लागल्यावर काही कसंही बनवलं असलं तरी आपल्याला गोड लागतं रे ते. कसंही बरं का. नाही चांगलं झालंय. तू ना तुझ्या बोलण्यामुळे मला मार खाऊ घालशील. आता भाजी तयार होईल. कोशिंबीर कशी करायची? हा, आपण एकीकडे कोशिंबीर करूया. चला, पहिल्यांदा काय करायचं? ही मेथी घेऊया. बर. अलिबागची मेथी. अलिबागची मेथी. अरे ती एवढीशी असते, छोटी असते जस्ट. अच्छा. आणि मला हे ऐकायला फार नवल वाटलं की ती वाळू मध्ये पिकते, है ना? आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळं साहित्य घालणार आहोत, जे नेहमी जशी कोशिंबीर करतो तसंच. बर. झाली कोशिंबीर? नाही, आता फक्त फोडणी घालायची वरून. वा. हा किस्सा सांगतो तुला. त्याच्यावर घेऊया. हा, हो करा. पुरे का होतील वहिनी? पुरे. पुरे. आमच्या घरी हा असे जे नॉनस्टिक जे आहे ना, हा तर नॉनस्टिक भांडी वापरताना समजा हा स्पॅटुला वापरला नाही हा. तर परत शाळा घेतली जाते. स्क्रॅचेस येतात. सो पर्टिक्युलर. मी मगाशी म्हणाले ना की हा किचन मध्ये असला की जे काही
प्रॉब्लेम्स असतात त्यातला एक. पसारा होतो. अरे पण मी काम करतो ते नाही दिसत ग. काय आहे, बघ. आपण केलेली मदत ही गृहिणींना ढवळाढवळ वाटते. हा अरे मी ढवळतोच आहे हे बघ कधी ढवळाढवळ करतोय पण ती खऱ्या अर्थाने बरोबर आहे ना. अशा कुठल्या गोष्टींच्या बाबतीत हट्टी आहेत वहिनी? हे पाहिजे म्हणजे पाहिजे. भांड्यांच्या बाबतीत तर आहेच. No भांडे doubt. घरातले. हा हं. म्हणजे मी तिला म्हटलं ना की तू माझी खरंच पार्वती आहेस, तू माझी खरी म्हैस आहे, खरी बाणाई. म्हणून तिने 3 संसारातील अशी भांडी गोळा करून ठेवली 3 वा! संसाराची अक्षरशः. एवढी भांडी काय करायची घरात? प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळं भांडं लागतं गरजेनुसार. आता ह्या फोडणीला हे एक भांड बरोबर, दुसरी कुठली फोडणी असेल त्याला एक वेगळं भांड लागतं. वाव. आज संधीचा लाभ घेतोय संकर्षण देवदत्त. किती पातळी असावी तू विचार कर. पातील घरात काय की बाबा, एक काय 4 5 6 माझ्यासारख्या घराच्या कमीत कमी 40 तरी असू शकते एकात एक. कमी 40 कदाचित मी कमी सांगत असत. हे काय ऐकतोय मी? अशी अचानक 40 माणसं जेवायला आली की त्यांना खायला अरे घालायला पण लागतं प्रत्येक की वेळी नाही? भांडण वेगळं वेगळं. भांडण जेवणार आहे. पण तुम्ही बघा ना, तो तुम्हाला किती घाबरतो. तुमच्या तक्रारी तुमच्या मागे जाऊन मागे. करतोय. विषात कुठे तुझ्यात पण नाही ती. माझ्यात तर वहिनी असूनही नाहीये. बायकोचं तर काय सांगशील. मस्त. वास मस्त आहे ना. वाव. मेथीची भाजी आणि मेथीची कोशिंबीर अफलातून पदार्थ आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मेथीची भाजी. साहित्य: लसूण, मिरची, कांदा, हिंग, हळद, मेथी, मीठ, खोबरं. कृती: एका पॅन मध्ये तेल गरम करून घ्या. त्यात चिरलेला लसूण, मिरची आणि कांदा घालून परतून घ्या. झाकण लावून कांदा थोडा शिजवून घ्या. आता हिंग आणि हळद घालून पुन्हा परता. स्वच्छ धुतलेली मेथी घाला, परतून घ्या आणि झाकण लावून शिजवून घ्या. शेवटी मीठ आणि खोबरं घालून मिश्रण एकत्र करून घ्या. चविष्ट मेथीची भाजी तयार आहे. पितांबरी रुचियाना महत्वाची टीप: भाजी शिजवताना कडवटपणा कमी करण्यासाठी थोडीशी साखर टाका, म्हणजे मेथीची भाजी कडू होणार नाही.